जसं कसं आनंदने सांगितलं की आजपासून मी एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहे, जिचं नाव आहे देवाच्या लोकांच्या बाबतीत अशा गोष्टी का घडतात. म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला वाटतं की आपण देवाचे लोक आहोत तरी आपल्याला या गोष्टी सहन कराव्या लागतात. तर याचं कारण काय, कशामुळे? खरं तर ही संदेश मालिका इयोबाच्या पुस्तकावर आधारित आहे आणि हिचे जवळजवळ 15 पार्ट असतील. आणि याच्यातून आपण काही महत्वाचे प्रश्न ख्रिस्ती जीवनातले जीवनाविषयीचे पाहणार आहोत. सर्वच उत्तर माझ्याजवळ नाही, परंतु जे काही मला त्याने प्रगट केलेलं आहे त्यातून मी तुम्हाला देईन आणि तो त्याच्या आत्म्याने कार्य करेल. म्हणून तुम्ही जर नोट डाऊन करत असाल तर तयार राहा. आजचा विषय आहे देवाच्या लोकांच्या बाबतीत अशा गोष्टी का घडतात. ही सिरीजचं मालिकेचं नाव आहे आणि आजचं जे टायटल आहे, आजचा विषय आहे बागेतील समस्या, ट्रबल इन द गार्डन. हालेलुया. आजपासून मी एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहे, जिचं नाव आहे देवाच्या लोकांच्या बाबतीत अशा गोष्टी का घडतात. आणि ह्या मालिकेतला आजचा पहिला भाग आहे आणि आजचा विषय आहे बागेतील समस्या. आता मला अगोदर तुम्हाला सांगू द्या की सर्वच प्रश्नांची उत्तर माझ्याजवळ नाही, परंतु देवाच्या वचनात आहे. आणि जसं जसं आपल्याला देव त्याच्या वचनातून प्रगट करत असतो तसं तसं आपल्याला समजायला लागतं की परमेश्वर कोण आहे, कसं आहे, तो कसं कार्य करतो, कसं कार्य करत नाही. आणि दोन शास्त्रभाग आपण आजच्या सिरीज मध्ये जाण्यापूर्वी, विषयाकडे जाण्यापूर्वी दोन शास्त्रभाग मी तुम्हाला सांगू इच्छितो. पहिला शास्त्रभाग आहे रोमकरास पत्राचा 11वा अध्याय आणि याचं 33व वचन. रोमकरास पत्र 11:33 या ठिकाणी पाऊल असं लिहितो, आहा हा देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती आघात आहे, किंवा देवाची बुद्धी आणि ज्ञान हे किती आघात, किती अफाट आहे. त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. अगम्य म्हणजे आपल्या बुद्धी पलीकडे, समजण्या न सारखे. रोमकरास पत्र 11 आणि 33. आणि म्हणून परमेश्वर कसं कार्य करतो, कसं नाही, हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या वचनातून आपल्याला ते कळतं. परंतु सर्वच गोष्टी देवाबद्दल आपल्याला समजत नसतात. कारण सर्वच जर समजलं तर मग तो देव कसा राहणार, नाही का? आपण मानव आहोत, तो देव आहोत. आपल्याला लिमिटेड बुद्धी ज्ञान आहे, पण जे आपल्याला आवश्यक आहे ते तो आपल्याला प्रगट करतो आणि ते आपण समजू शकतो. आणि ज्यावेळेस आपल्याला ही जाणीव होती, या गोष्टी आपल्याला समजायला लागतात, त्यावेळेस आपल्याला कळतं की जरी आपल्याला नाही समजलं तरी देवाला माहित आहे काय चाललेलं आहे. जरी आपल्या जीवनात, कदाचित तुमच्या जीवनात अशा काही गोष्टी घडत असतील, तुम्हाला त्याचं उत्तर मिळालं नसेल, कदाचित मिळणारही नाही या आयुष्यामध्ये, परंतु हा विश्वास आहे की तुम्ही देवाच्या हातात आहात आणि त्याला सर्व माहित आहे. दुसरा शास्त्रभाग आहे नीतिसूत्रेचा 3रा अध्याय 5वं वचन. नीतिसूत्रे 3 आणि वचन 5 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस. नीतिसूत्रे 3 आणि 5. बरेच वेळेस आपला प्रॉब्लेम हा असतो की आपण आपल्या बुद्धीवर अवलंबून राहतो. म्हणजे आपण एखादी गोष्ट, एखादा प्रॉब्लेम समजण्याचा प्रयत्न करतो की असं का झालं, तसं का नाही झालं, देवाने असं का केलं, तसं का नाही केलं. म्हणून तो म्हणतो की तू अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याला भाव ठेवायला, भरोसा ठेवायला सांगितलेला आहे. आपल्याला सर्व समजलंच असं सांगितलेलं नाही. पण प्रॉब्लेम कधी होतो, जेव्हा आपण परमेश्वरावर भाव ठेवण्याऐवजी आपण समजण्याचा प्रयत्न करू लागतो तेव्हा. आणि बरेच वेळेस असं घडतं, नाही का? म्हणून आपलं काम आहे त्याच्यावर भरोसा ठेवणं, त्याच्यावर अवलंबून राहणं. आता एक बेसिक प्रॉब्लेम जो आपल्या सर्वांचा आहे की
सर्व गोष्टींच्या ज्या समस्या किंवा सर्व काही जे प्रॉब्लेम आहेत, जे शारीरिक असो, कौटुंबिक असो किंवा राजकीय कोणतेही असो, ह्याची सुरुवात कुठून झाली, याचं कारण काय, ह्याचं मूळ आपण पाहणार आहोत. आणि या सर्व गोष्टींचं मूळ किंवा या सर्व गोष्टींचं प्रकटीकरण देवाने त्याच्या वचनात दिलेलं आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्राशिवाय आपल्याला देव कळू शकत नाही. पवित्र शास्त्राशिवाय आपण कोण आहोत, कशासाठी जन्मलेलो आहोत, हे जग कोणी निर्माण केलं, कसं झालं, कुठं चाललेलं आहे, या प्रश्नांचे उत्तर आपल्याला मिळू शकत नाही. तर एकमेव ठिकाण आहे ते म्हणजे देवाचं वचन, पवित्र शास्त्र. आणि ह्या पवित्र शास्त्रामध्ये आपला प्रॉब्लेम, आपली समस्याच नव्हे, तर त्याच्यावर सोल्युशन किंवा उपाय काय हे देखील सांगितलेलं आहे. आता ही जी मालिका आहे आजपासून आपण घेणार आहोत, ती इयोबाच्या पुस्तकावर आधारित आहे. आणि इयोबाकडून, की जो असा मनुष्य होऊन गेला ज्याच्यासारखं दुःख कोणी कधी सहन केलं नाही, सोसलं नाही, त्याचं उदाहरण आणि त्याच्या नावाचं पुस्तक देवाच्या वचनामध्ये आहे. आणि त्या पुस्तकातून इयोबाच्या जीवनावर काही महत्वाचे धडे जे आपण आज शिकू शकतो, जे आपल्याला लागू आहेत, ते आपण पाहणार आहोत. आणि म्हणून जर तुम्ही पुन्हा इयोबाचं पुस्तक वाचलं नसेल तर अवश्य वाचा, कारण बरेच जणांनी ते पुस्तक वाचलं नाही. आणि म्हणून जर तुम्ही ते पुस्तक वाचलेलं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी समज अधिक सोयीस्कर होईल. शास्त्र असं सांगतं की संपूर्ण शास्त्रलेख आपल्या शिक्षणासाठी, बोधासाठी, सुधारणुकीसाठी दिलेला आहे, यासाठी की देवाचा माणूस परिपूर्ण व्हावा, कशाचे आपण होणे राहू नये. म्हणजे पवित्र शास्त्र आपल्याला परिपूर्ण करण्यासाठी दिलेलं आहे. म्हणजेच ज्यावेळेस आपण अर्ध शास्त्र वाचतो किंवा शास्त्रातले काही पुस्तकं वाचतो किंवा शास्त्रभाग वाचतो, तर आपलं ख्रिस्ती जीवन अर्धवट राहतं. पण आपण अर्धवट राहू नये ही देवाची इच्छा आहे, तर आपण पूर्ण व्हावे. आणि म्हणून जर पूर्ण व्हायचं असेल तर संपूर्ण शास्त्र वाचणं गरजेचं आहे. अर्ध जर वाचलं तर तुम्ही पूर्ण विश्वासाने होऊ शकणार नाही. कारण संपूर्ण शास्त्रलेख म्हणजे त्या वंशावळ्या सुद्धा, जे आपल्याला वाटतं की ह्याचा आपल्याशी काय संबंध आहे, कशासाठी लिहिलेलं आहे, हे नावं वगैरे, परंतु जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला वाटतं. पण ज्यावेळेस आपल्याला त्याच्यातलं प्रगटीकरण मिळतं, समजतं, त्यावेळेस आपल्याला कळतं की शास्त्रात एकही शब्द, एकही वाक्य उगीच लिहिलेलं नाही. आता मी मानव जातीच्या इतिहासाची सुरुवात कुठून झाली तिथून सुरुवात करणार आहे. आणि ही सुरुवात देवाच्या वचनात सांगितलेलं आहे की देवापासून झाले. प्रारंभी देवाने आकाश पृथ्वी निर्माण केली, सृष्टी निर्माण केली, आणि नंतर तयार झाल्यानंतर मनुष्य म्हणजे आपले पहिले पूर्वज, आई वडील आदाम आणि हवा यांना निर्माण केलं. आणि त्यांच्यापासून बेसिक ट्रूथ किंवा एक मुख्य धडा की प्रॉब्लेमची सुरुवात, आज जे प्रॉब्लेम मध्ये आपण आहोत, जग आहे, तर याची सुरुवात, स्टार्टिंग पॉइंट कुठून झाली हे आपण पाहूया. आता अनेकांना असं वाटतं की आदाम हवाची स्टोरी एक स्टोरी आहे किंवा कल्पित कथा आहे. परंतु माझा असा विश्वास आहे की जर ते देवाच्या वचनात लिहिलेलं आहे तर ते सत्य आहे, खरं आहे. की मानव जातीची, तुमची माझी सुरुवात ही आदामापासून झालेली आहे. बरेच जण याच्यावर विश्वास ठेवत नाही. मी देखील थोडाफार अभ्यास फिलॉसॉफी, तत्वज्ञानाचा केला, अनेक विषयाचा अभ्यास केला. परंतु या सर्व सायन्स आणि फिलॉसॉफी, इतर गोष्टीमध्ये थिअरीज आहेत, परंतु ते सिद्ध झालेलं नाही. ठामपणे सांगू शकत नाही की ह्याच रीतीने जगाची निर्मिती झाली किंवा मनुष्याची निर्मिती झाली. ह्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत शास्त्रज्ञांनी मांडलेल्या. पण ज्यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे वळतो, ज्यावेळेस मी त्याच्या वचनाकडे वळलो, त्यावेळेस मला कळलं की शास्त्रात अशा काही थिअरीज नाही, तर ते देवाचं वचन, ती वस्तुस्थिती आहे, फॅक्ट्स आहे. आणि देवाकडे वळल्यानंतर, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर
देव त्याच्या वचनातून आपल्याला एक एक गोष्ट प्रगट करू लागतो. तर आदाम आणि हव्वाबद्दल पवित्र शास्त्र सांगतं. आणि ज्यावेळेस मी शास्त्र वाचायला सुरुवात केली उत्पत्तीपासून, त्यावेळेस सुरुवातीला जगाची निर्मिती, आदाम हवा, मनुष्याची निर्मिती आहे. त्यावेळेस असं वाटायचं की खरंच असं झालेलं आहे का? काही लोकांचा अजूनही विश्वास नाही. परंतु ते खरं आहे की माणसाचं ओरिजिन किंवा मानव जातीचा उगम तिथून आहे. आता पवित्र शास्त्रामध्ये आदामाचे संतान किंवा आदामाचे पुत्र हे वाक्य आपल्याला वारंवार आढळतात. आणि याचं कारण असं की देवाची जी तारणाची योजना आणि देवाने दिलेलं त्याचं वचन किंवा पवित्र शास्त्र हे आदामाच्या संतानांना उद्देशून लिहिलेलं आहे, आदामाच्या संततीला. म्हणजे कदाचित याचा अर्थ असा असू शकतो की आदाम हवा यांच्या कडून किंवा यांच्यापासून जे जग निर्माण केलं त्याच्या अगोदर काही युग होऊन गेले असावेत. परंतु आदामाच्या संततीला देवाने त्याचं वचन आणि तारणाची योजना ही उद्देशून लिहिलेली आहे. आता मानवाची निर्मिती झाल्यानंतर नेमकं काय घडलं हे आपण थोडक्यात एक शास्त्रभाग वाचू आणि त्याच्यावरून आपल्याला कळू की सर्व आपल्याला कळून येईल की सर्व समस्यांचं, सर्व प्रॉब्लेमची सुरुवात का आणि कुठून झाली आणि कशी झाली. आणि हा शास्त्रभाग आहे उत्पत्तीचं पुस्तकाचा 3रा अध्याय आणि वचन 1 ते 7. जेनेसिस 3:1-7 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणजे हव्वेला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे आहे काय? स्त्रीने सर्पाला म्हटले, बागेतल्या झाडांची फळं खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. त्या झाडाचे फळ खायला चांगले, दिसायला मनोहर आणि शहाणे करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्याबरोबर आपल्या पतीलाही ते दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांना कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटी वेष्टने केली. उत्पत्ती 3:1-7. आता प्रश्न असा आहे की हवेला कोणी हे सांगितलं की देवाने सांगितलेलं आहे की सर्व झाडांचे फळ खा, पण मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ खाऊ नका, तर खाल तर नका. हवेला आदामाने सांगितलं, कारण आदामाला राखण करण्यासाठी आदामावर देवाने ती जबाबदारी दिलेली होती. परंतु ती ज्यावेळेस सर्पाशी किंवा सैतानाशी बोलत होती, जो सर्प जो सैतानाचा रूपाने तिथे आलेला होता, तिने काय सांगितलं? परमेश्वराने सांगितलं होतं की सर्व झाडांचं फळ खा, परंतु मध्यभागी असलेल्या झाडाचं फळ खाऊ नका. जर खाल तर तुम्ही अवश्य मराल. आता या ठिकाणी जे संभाषण त्या सर्पामध्ये किंवा सैतानामध्ये आणि हवेमध्ये झालं, त्याच्यात त्याने असं दाखवलं की देवाने तुमच्यापासून काहीतरी लपवून ठेवलेलं आहे. म्हणजे त्या सर्पाने किंवा त्या सैतानाने देवाविषयी गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ते देवाच्या प्रतिमेत होते, पण त्यांना सांगितलं की तुम्ही प्रतिमेत नाहीये. जेव्हा तुम्ही देवाची आज्ञा मोडाल, जे सांगितलं करू नका ते कराल, तेव्हा तुम्ही देवासारखे व्हाल. आणि हे एका मिनिटात किंवा एका तासात झालेलं नाही. दररोज वारंवार किती वेळेस तो येऊन बोलत होता आपल्याला माहित नाही.
परंतु वारंवार सारखं सारखं रोज रोज ते सांगून तिचा विश्वास बसला. सर्पावर तिचा विश्वास देवावरचा डगमगला. तिला सर्प जे सांगत आहे ते खरं वाटू लागलं, की खरं देव माझ्यापासून आमच्यापासून काहीतरी लपवत आहे. आणि ह्या रीतीने तिचा देवाबद्दल गैरसमज निर्माण झाला. आणि सैतानाची नेहमी ही ट्रिक आहे. म्हणून गैरसमज करणारे आत्मे लोक हे सैतानापासून असतात. लक्षात घ्या, सैतान आणि त्याचे लोक हे गैरसमज करणारे आहेत. नेहमी काहीतरी संशय आणणं, काहीतरी डाऊट निर्माण करणं. खरंच असं होईल, खरंच तुम्हाला वाटतं का प्रार्थना केल्यावर, खरंच तुम्हाला वाटतं का देव तसं करेल, हे ही सैतानाची भाषा असते. ऐकून घ्या. आणि हेच त्यावेळेस झालं की देवाने काहीतरी लपवून ठेवलेलं आहे. सगळं काही जे तुम्हाला द्यायला पाहिजे ते दिलेलं नाही. किती विशेषण आहे. ते देवासारखे असताना, त्याच्या प्रतिमेत घडवलेले असताना सुद्धा सांगितलं की तुम्ही देवासारखे नाही आहे. जेव्हा देवाचं ऐकणार नाही, तेव्हा देवाची आज्ञा मोडाल आणि ते फळ खाल, तेव्हा तुम्ही देवासारखं व्हा. बघा. म्हणजे सैतानाने या ठिकाणी काय केलेलं आहे की हवेच्या मनामध्ये, स्त्रीच्या मनामध्ये डाऊट किंवा संशय निर्माण केलेला आहे की जो देव परमेश्वर रोज त्यांची भेट घेत असेल सायंकाळच्या वेळी, ते त्याच्याशी संभाषण करत होते. किती महिने, किती दिवस हे चाललं आपल्याला माहित नाही फळ खाण्यापूर्वी, पण ते परमेश्वराच्या सहवासात होते. सगळं काही उपलब्ध होतं, काहीच कमी नव्हतं. कोणत्याच गोष्टीची प्रार्थना करायची गरज नव्हती. सगळं काही दिलेलं होतं. पण तरीही त्यांना असं सांगण्यात आलं की सगळं दिलेलं नाही, काहीतरी राखून ठेवलेलं आहे. आणि म्हणूनच आज बरेचसे लोक म्हणतात की सांगा बरं पालक, देवाने असं का केलं, तसं का केलं नाही. म्हणजे देव खरोखर चांगला देव आहे हा विश्वास नाहीये. वाईट झालं की ते म्हणतात देवाने असं का केलं. म्हणजे पहिला ब्लेम, पहिला दोष हा देवाला जातो. आणि हे एदेन बागेपासून सुरू झालेले, आजच नाही. बघा, हा मूळ माणसाचा पापी स्वभाव आहे. पण जेव्हा ती ऐकत गेली, तो सांगत गेला. आणि जसं जसं ती ऐकत गेली तसं तसं तिला खरं वाटू लागलं. आणि म्हणून प्रभू ईश्वराने म्हटलं की तुम्ही कसं ऐकता किंवा काय ऐकता याविषयी जपा. 24 तासात दिवसभरात अनेक जण आपल्याला भेटतात, फोन येतात, है ना. बऱ्याचशा गोष्टी आपण ऐकतो, पण आपण काय ऐकतो आणि वारंवार काय ऐकतो, काय खरं मानतो, ह्याच्यावर आपण काय करणार आहोत हे अवलंबून असतं. तर सैतानाची ट्रिक अशी होती की देवाबद्दल संशय निर्माण करणं आणि मग त्यांना देवाची आज्ञा मोडायला लावणं. की खरंच देवाने सांगितलं तो फळ खाल, त्या दिवशी तू खास मरशील. पण सैतानाने सांगितलं, जेव्हा त्याला कळलं की हिचा देवावरचा विश्वास उडायला लागलेला आहे, माझं खरं वाटायला लागलेलं आहे, त्याने सांगितलं की तुम्ही खरंच मरणार नाही, उलट देवासारखे व्हा. बघा. आणि हीच ट्रिक तो आजही वापरतो की देवाने जे सांगितलेलं आहे त्याच्या वचनामध्ये त्याच्यावर डाऊट निर्माण करतो. आणि म्हणून लोक म्हणतात ते ठीक आहे, शास्त्रात लिहिलं आहे, पण अरे पण म्हणजे काय. पण म्हणजे काय, देवाचं वचन जर आहे आणि तुम्ही म्हणता की माझा देवावर विश्वास आहे, त्याच्या वचनावर विश्वास आहे, मग पण कशाला पाहिजे. म्हणजे आपल्याला खरं वाटत नाही की ते जरी लिहिलेलं आहे, ते जरी शास्त्र वाचन आहे, पण मला नाही वाटत देव मला बरं करेल किंवा माझं तारण करेल किंवा मला देईल. आपल्याला खरंच खरं वाटतच नाही. म्हणजे काय की डाऊट, की देवाच्या वचनावर डाऊट किंवा संशय. म्हणजे सैतानाने सुरुवात कुठून केली की देवाच्या वचनावर, देवाने जे सांगितलं होतं त्याच्यावर हल्ला केला. आता देवाने त्यांना बायबल दिलेलं नव्हतं. आदाम हवाजवळ कोणतंही बायबल नव्हतं. फक्त एकच आज्ञा होती की सर्व झाडांचे फळ खा, पण मधल्या भाग. एवढंच त्यांचं बायबल होतं. आणि ती त्यांची विश्वासाची टेस्ट किंवा परीक्षा होती. आज्ञापालन करतात की. आणि सैतानाने देवाने जे सांगितलंय त्याच्यावर डाऊट निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि कसा, प्रश्न विचारून खरंच देवाने सांगितलेलं आहे का. तिने त्याच्यात ऍड केलं हवेने की त्याला स्पर्श, त्या झाडाजवळ जाऊ नका, स्पर्शही करू नका. देवाने असं नव्हतं सांगितलेलं. तुम्ही जर शास्त्रात वाचलं
फक्त फळ खाऊ नका सांगितलं, पण हिने त्याच्यात भर टाकला की देवाने सांगितले की त्याच्या जवळ जाऊ नका, त्या झाडाला स्पर्शही करू नका. आणि ह्या रीतीने त्यांचं पतन झालं. आधी सैतानाचं खरं वाटलं, संशय, देवावर संशय आला, देवाबद्दल गैरसमज झाला, आणि नंतर तिसरे स्टेप की देवाची आज्ञा डायरेक्ट मोडली. जे करू नको सांगितलं होतं ते फळ तोडलं आणि ते खाल्लं. तर या पायऱ्या असतात, पतन पावल्याच्या ह्या पायऱ्या आहेत. देवावर, देवाच्या वचनावर संशय, नंतर गैरसमज की देवाने मला सगळं काही दिलेलं नाही, आणि नंतर त्याची आज्ञा मोडणे, त्याचं न ऐकणं. आणि ह्या स्टेप्स ज्या हवेने केल्या, की पहिल्याने डाऊट करणं, नंतर अविश्वास दाखवणं आणि आज्ञा मोडणं, ह्याच्यामुळे तिचं पतन झालं, तिचा पराभव झाला. आणि हेच तुमच्याने माझ्या बाबतीत देखील होत असतं. आपण कोणी असो, कोणत्याही धर्माचे, जातीचे असो, ही ट्रिक सैतानाची असते. स्त्री असो, कोणी असो, की अगोदर देवावरचा संशय निर्माण करतो की देव एक चांगला देव नाहीये. आज अनेकांना अनेक ख्रिस्ती लोकांना खरं वाटत नाही की देव एक चांगला देव आहे. असं म्हटल्यानंतर ते शॉक होतात. मग सांगा बरं पालक, देवाने असं का केलं, असं का होऊ दिलं? म्हणजे तो चांगला देव, चांगला पिता आहे असं बऱ्याचशा विश्वासाऱ्यांचा विश्वास नाही आहे. आणि म्हणून प्रश्न असा की कशा टाईपचे ते विश्वासणारे आहेत, कशा टाईपचे बिलिव्हर्स आहेत. तर या ठिकाणी सैतानाचा विजय झालेला आहे. कारण या रीतीने त्याने आदामाने हवा यांना पापात पाडलं आणि या रीतीने देवापासून दूर केलं. आता आणखी एक गोष्ट याच्यात ही होती, ट्रिक अशी होती की ते देवावर अवलंबून राहत होते. देवाशी त्यांचं नातं जोडलेलं होतं, आणि सैतानाला ते नातं तोडून त्यांना इंडिपेंडेंट किंवा स्वतंत्र करायचं होतं. हे सगळं सांगण्यामागे उद्देश हा होता की तुम्ही एकदा परिपूर्ण झाल्यानंतर देवासाठी तुम्हाला देवाची गरज नाही, तुम्ही देवावर अवलंबून राहणार नाही, तुम्ही स्वतःचा लाईफ स्वतः जगा. आणि हेच आज अनेकांच्या तोंडून आपण ऐकतो की मला देवाची गरज नाही, मी माझं कमवतो, मी माझं खातो, मी माझं हे करतो. अनेकांना असं वाटतं की प्रार्थना करणं, चर्चला जाणं, शास्त्र वाचणं म्हणजे काहीतरी आपण कमकुवतपणा आहे, उणीव आहे. म्हणून त्यांना ही अशी भावना की मी सेल्फ सफिशियंट आहे. आणि हेच सैतानाला पाहिजे की आपण देवापासून तुटलं जावं, डिस्कनेक्ट व्हावं. आपण देवावर अवलंबून राहू नये, आपण त्याच्याशी जोडले जाऊ नये, इंडिपेंडेंट. म्हणून इंडिपेंडंट स्पिरिट आज अनेक वेळेस आपल्याला चर्चमध्ये हे स्पिरिट, आत्मा कार्य करतात की स्वतंत्र, मला देवाची गरज आहे, मला चर्चची, मला कोणाची गरज नाही, मी थेट देवाशी बोलतो, आम्ही घरात प्रार्थना करतो वगैरे वगैरे. म्हणजे ही ट्रिक सैतानाची असते की देवापासून आपल्याला हळूच असं वेगळं करायचं, डिस्कनेक्ट करायचं, आणि त्याच्यात तो यशस्वी झाला. आणि या रीतीने मानव जातीचं पतन झालं आणि तिथून सर्व समस्यांची सुरुवात तिथून झाली, असं पवित्र शास्त्र सांगतं. ही सैतानाने त्यांना सांगितलं. आता आणखी एक महत्वाचा पॉइंट हा लक्षात ठेवा की फळ खाल्ल्यानंतर किंवा देवाची आज्ञा मोडल्यानंतर आदाम आणि हवा यांना पुत्र आणि कन्या झाल्या. म्हणजे तोपर्यंत त्यांना मुलं बाळ झालेले नव्हते. पण पतन पावल्यानंतर, पापात पडल्यानंतर मूल बाळ झाले, आणि म्हणून त्यांच्या ते पापी झाल्यामुळे, देवापासून डिस्कनेक्ट झाल्यामुळे, मरण त्यांच्यात शिरल्यामुळे काय झालं की त्यांची संतान, त्यांची संतती, त्यांच्यामध्ये पण आदामाचा स्वभाव आला आणि मरण आले. आणि म्हणून शास्त्र सांगतं की एक मनुष्य आदाम याच्यापासून मरण आले आणि सर्व जगावर मरण पसरले. आपल्याला खरं वाटो अगर मानो अगर नको, पण हे सत्य आहे. तुम्ही माना अगर नका मानो, ही फॅक्ट आहे देवाच्या वचनाची. एका माणसाच्या द्वारे पाप जगात आले आणि सर्व मानव जाती पापी झालेली, आणि पापाचे परिणाम दुखणे, आजार, कौटुंबिक समस्या आणि इतर सामाजिक समस्या, आंतरराष्ट्रीय
ह्याची सुरुवात देवाशी माणूस डिस्कनेक्ट झाला, इंडिपेंडेंट झाला, आणि म्हणून हे प्रॉब्लेम असं पवित्र शास्त्र शिकवतं. म्हणजे प्रॉब्लेम कुठं आहे? बाहेर जगामध्ये तर प्रॉब्लेम आहेच, पण आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे. आणि तो कोणता? आपल्यामध्ये जन्मापासून आदामापासूनचा बंडखोर पापी स्वभाव आहे, जो देवाच्या आधी, ज्याला देव आवडत नाही, देवाविषयीच्या गोष्टी आवडत नाही, ज्या स्वभावाला वाटतं की मला कोणी काही सांगायचं नाही, मी माझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगणार, माझ्या इच्छेप्रमाणे वागणार, मी पाहिजे तसा विश्वास ठेवणार, नाही तर ठेवणार पण नाही. ही स्वतंत्रता, हे इंडिपेंडेन्स माणसाला पाहिजे होतं. पण किती महागात पडला, किती मोठी किंमत मोजावी, स्वतंत्रता झाले, परंतु त्या स्वातंत्र्याचे परिणाम, दुष्परिणाम हे झालेले आहे. म्हणून सगळ्या प्रॉब्लेमचा रूट किंवा मूळ काय आहे? पाप आणि आपल्यामध्ये असलेला पापी स्वभाव. बाहेर जगात पाप आहे, आपल्या आतमध्ये पण पापी स्वभाव आहे, हे आपण मान्य आणि त्याचे इफेक्ट आहे. जेव्हा आपण म्हणतो की मी असं करणार नाही, आपल्याकडून ते होतं. मी दारू पिणार नाही, मी अमुक अमुक गोष्टी करणार नाही, ठरवलं की आपण नेमकं तेच करतो, तेच होतो. का? कारण जन्मापासून तर स्वभाव आहे, नेचर आहे, ह्युमन नेचर त्याला म्हणतो, मनुष्य स्वभाव, आदामाचा पापी स्वभाव. माणूस पापी आहे म्हणून पाप करतो, पाप करतो म्हणून पापी नाही. माणूस पापी असल्यामुळे तो पाप करतो, हे लक्षात घ्या. म्हणून बेसिक प्रॉब्लेम हा आहे, आणि म्हणून आपण याच्यावर उपाय शिक्षण घेण्याचा केला तरी शिक्षणाने तो प्रॉब्लेम सुटत नाही. आपण जर काही नियमशास्त्र किंवा धार्मिक विधी करण्याचा, तरी त्याच्यावर आपण विजय मिळवू शकत नाही. आपण कुठेही गेलो जगामध्ये तरी तो स्वभाव आपल्यामध्ये असतो. किती चांगलं वातावरण अवतीभोवती असलं तरी आपल्यामध्ये ते असतं. आणि माणूस याच्यातून मुक्त होण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतो, विशेषतः धर्म आणि धर्माचरण म्हणजे की अमुक अमुक नियम. धर्म म्हणजे काय? की देवासाठी, देवापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले कर्म किंवा पाळलेले नियम किंवा करत असलेले विधी. हे केलं, हे नियम पाळले तर देव प्रसन्न होईल आणि तो मला आशीर्वाद देईल किंवा मी त्याच्याशी जोडला. पण धर्माचरणाने होत नाही, कारण ह्या बाहेरील गोष्टी आहे. विधी करणं, आचरण करणं, नियम पाळणं हे बाहेरील गोष्टी आहे. पण प्रॉब्लेम तर आतून आहे, पापी स्वभावाचा तो तसाच राहतो. म्हणून माणसाच्या प्रॉब्लेमवर उत्तर शिक्षण नाही, तत्वज्ञान नाही, धर्माचरण नाही. मग हे जर नाही तर मग सोल्युशन काय? तोडगा काय? आणि तो तोडगा, तो उपाय आपल्याला फक्त आणि फक्त देवाच्या वचनात, पवित्र शास्त्रातच आढळतो. माणसाच्या समस्येचं उत्तर, माणूस कोण आहे, असं का आहे, हे फक्त पवित्र शास्त्र. आणि पवित्र शास्त्र शिकवतो की माणूस जन्मापासून पापी आहे. माणसाचा प्रॉब्लेम पाप आहे, पापामुळे देवाशी डिस्कनेक्ट झालेला आहे, आणि पापाचे परिणाम हे सर्व समस्या आहेत, हे शास्त्र शिकवतं. ज्यावेळेस त्यांनी देवावर संशय घेतला, त्याच्यामध्ये हाही भाग होता की देव हा चांगला देव नाही, तो भरोसा ठेवण्याजोगा नाही, असं त्यांना वाटू लागलं. तो काहीतरी लपवतोय, त्यांनी सगळं काही आपल्याला दिलेलं नाही, म्हणून सांगितलं की हे करू नका. म्हणून मनुष्य स्वभाव लहान मुलांचा, असं करू नको म्हटलं की तेच ते करणार. की बंडखोरी ही जन्मजात आहे, ते कोणत्या जाती धर्मातले असो. हा बंडखोर स्वभाव जन्मापासून माणसामध्ये आहे. म्हणून प्रॉब्लेम कधी झाला की ज्यावेळेस देवाची आज्ञा मोडली, ज्यावेळेस 6व्या वचनात सांगितले, उत्पत्ती 3:6 मध्ये, की हवेचं पतन कशामुळे झालं? तिने तिची इंद्रिय किंवा सेन्सेसवर विश्वास ठेवला. 6व्या वचनात दिले की जेव्हा त्या स्त्रीने पाहिलं की ते फळ दिसायला मनोरम आहे किंवा
छान आहे आणि खायला उत्तम आहे. म्हणजे तिने ते डोळ्याने पाहिलं, मग तिच्यामध्ये ती इच्छा उत्पन्न झाली की बाकीचे फळ इतके तर हे किती टेस्टी चवदार असेल. म्हणजे तिच्या इंद्रियांवर, सेन्सेसवर तिने विश्वास ठेवला. देवाच्या वचनाऐवजी तिचा विश्वास, ती जे पाहत होती डोळ्यांनी, हात लावून पाहत होती, त्याच्यावर तिचा विश्वास बसला, देवाच्या वचनावर नाही. आणि हाच प्रॉब्लेम आपला असतो की जेव्हा आपण आपल्या डोळ्याला जे दिसतं, जे ऐकू येतं, जे आपण स्पर्श करू शकतो, ह्याच्यावर जे विश्वास, जे फील करू शकतो, मला वाटतं की आता देवाचा अभिषेक आहे, मला वाटतं की तो माझ्या, थोड्या वेळाने वाटेल की तो तुमच्या बरोबर नाही. म्हणजे सेन्सेस, मूड, भावना ह्याच्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून पतन झालं. म्हणजे देवाचं वचन डावलून सेन्सेसवर विश्वास ठेवला, ही तिची चूक ही तिने केलेली होती. आणि हा बेसिक प्रॉब्लेम होता. आता याच्यावर उपाय काय? हे जे पतन झालं 1, 2, 3च्या स्टेपने, अगोदर देवाच्या वचनावर संशय आणला, गैरसमज झाला आणि आज्ञा मोडली. याची रिव्हर्स प्रोसेस करायची. की रिव्हर्स प्रोसेस म्हणजे काय? की देव काहीतरी लपवतोय, देव बरोबर गैरसमज, की तो भरोसा ठेवण्याजोगा देव आहे, तो चांगला देव आहे, तो वाईट करणारा नाही. एक सिंपल सत्य आहे, पण ते इतकं महत्वाचं आहे, इतकं महत्वाचं आहे की ते अनेकांना माहित नाही की देव परमेश्वर एक चांगला देव आहे. प्रभू येशूने, प्रभू येशूचा जगात येण्याचा एक उद्देश हा होता की देव कसा आहे, कोण आहे, प्रकट करणं. आणि त्याने केलं. शिष्यांशी बोलताना सांगितलं त्याने की तुमचा पिता आणि माझा पिता. त्याने सांगितलं तुम्ही वाईट असता, तुमच्या मुलांना चांगलं देण्याचं कळतं, मग माझा स्वर्गीय पिता कितीतरी अधिक चांगल्या गोष्टी देईल. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हे प्रकट करत होता की देव हा एक पिता आहे आणि तो एक कितीतरी चांगला पिता आहे, तो वाईट करणारा नाहीये. ही गोष्ट आज प्रत्येकाला तुम्हाला समजली तर किती बरं होईल. तुम्ही कधीच म्हणणार नाही देवाने असं का केलं, सांगा बरं, तसं का झालं, की तो एक चांगला आहे. पण प्रत्येक करणीचं उत्तर तो देतच असं नाही, आणि दिलं तरी आपल्याला समजतच असं नाही. आपलं काम समजण्याचं नाही, आपलं काम भरोसा ठेवण्याचं. तू आपल्या अगदी मनाने परमेश्वरावर भरोसा ठेव, आपल्या बुद्धीवर अवलंबून नको राहू नको. समजण्याचा बुद्धीने प्रयत्न करून नाही, मला समजल्यावरच विश्वास ठेव. मग मी म्हणतो, समजत विश्वासाची गरजच काय? समजत नाही, समजू शकत नाही सगळं काही देवाबद्दल, म्हणूनच भरोसा ठेवायचा आहे. आणि जे समजायला पाहिजे ते बरोबर समजतं. प्रेज द लॉर्ड. तर त्यांनी देवावर संशय घेतला. आपण संशय घेऊ नये, विश्वास ठेवावा की तो एक चांगला देव, चांगला पिता आहे. आणि त्याने हे कसं प्रकट केलं की आपण पापी असता ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आपण त्याच्याकडे वळण्याच्या अगोदर, आपल्या जन्मापूर्वी, जगत स्थापनेपूर्वी त्याने आपल्याला निवडले. आपण त्याच्याकडे वळल्यानंतरही पूर्ण आज्ञा पालन करत नाही, तरी तो आपला सहन करतो. म्हणजेच तो एक चांगला पिता आहे ना का? तर पहिली गोष्ट ही की आपण आपलं बंडखोर, आपण पापी आहोत हे कबूल करून बंडखोरी बाजूला ठेवून त्याच्याकडे आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्याला देवाची गरज नाही किंवा आपण स्वतंत्र आहोत, इंडिपेंडेन्स, हे मान्य केलं पाहिजे की हे देवाच्या दृष्टीने पाप आहे. हा विचार काही चांगला विचार नाही, तर हा बंडखोरीचा विचार आहे की मला देवाची गरज नाही. हे स्वातंत्र्य आपण देवाला समर्पित केलं पाहिजे. हे स्वातंत्र्य पाप आहे हे देवाजवळ कबूल केलं पाहिजे की तो सार्वभौम आहे, तो सृष्टीचा माझा निर्माण करता आहे, त्याला माझ्यापेक्षा जास्त कळतं. आणि प्रत्येक गोष्ट तो का करतो, कसं करतो हे तो सांगत बसत नाही, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण हे कबूल करतो त्यावेळेस आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो, आणि मग सैतानाने कोणाच्या द्वारे काही सांगितलं तरी आपल्या मनात डाऊट किंवा संशय येत नाही.
देवाबद्दलचा आपला गैरसमज दूर होतो की तो वाईट नाही, चांगला पिता आहे. तो चांगलं करणार, आपल्या हिताचा तो देणारा आहे. ह्या रीतीने आपण ती प्रोसेस रिव्हर्स करून परत देवाशी कनेक्ट होऊ शकतो. खरं तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला देवाशी कनेक्ट करायला, आपलं तुटलेलं नातं त्याच्याशी जोडायला आलेलं आहे. तो काही नियमशास्त्र, आणखी एक नियमशास्त्र घेऊन आला नाही की हे नियम पाळा, हे करा, ते करू नका. तर तो जीवन देण्यासाठी आला. त्याच्या ठायी जीवन होते, ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. ज्यावेळेस फळ खाल्लं तेव्हा धर्म गमावला नाही, नियमशास्त्र गमावलं नाही, जीवन गमावलं. जो फ्लो देवाकडून होत होता, ज्या दिवशी फळ खाशील त्या दिवशी खास मरशील, पण शारीरिकरित्या त्या दिवशी नाही मरण पावला, काही वर्षानंतर. पण आत्मिकरित्या, आत्म्याने देवाशी संबंध तुटला आणि आत्मिक मरण आलं. म्हणजेच आत्मिक जीवन गमावलं, सार्वकालिक जीवन गमावलं. आणि ते जे गमावलं ते देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जगात आला. म्हणून त्याने म्हटलं की मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. त्याच्या ठायी जीवन होते आणि ते जीवन मनुष्यांचा प्रकाश होते. म्हणून जेव्हा आपण प्रभू ईश्वर, जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून देव म्हणून, तारणारा म्हणून स्वीकारता, तुमचं जीवन त्याला समर्पण करता. पापी आहोत कबूल करून आपल्याला पापाची क्षमेची गरज आहे. पापाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तो आला आणि त्याने तो सॉल्व्ह केला. ही आनंदाची बातमी आहे. प्रभू येशूच्या द्वारे त्याच्यावर विश्वास ठेवून आपण पुन्हा एकदा फळ खाण्यापूर्वी जसं आदाम हवाचं देवाशी नातं होतं, फेलोशिप मध्ये संगतीत होतं, असं आपलं प्रभू येशूच्या द्वारे होऊ शकतं. आज आपण इथेच थांबू. ही सिरीज सुरू राहील आणि आणखी काही महत्वाच्या गोष्टी येणाऱ्या दिवसात आपण पाहूया. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू.